काल सावनेरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आम्ही तुम्हाला तो दाखवला देखील। त्यामध्ये आपण बघितलं की एका महिलेने हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी आशिष देशमुख जे की आमदार आहेत त्यांच्याकडे मदत मागितली, परंतु त्यांनी तिच्याकडे वळूनही बघितलं नाही आणि गाडीत बसून निघून गेले। या दुर्लक्षामुळे तेथील स्थानिकांनी तो व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यानंतर आशिष देशमुखांना लक्षात आलं की निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा रोष किंवा जनतेची नाराजी परवडणारी नाही। त्यानंतर त्यांनी तिथल्या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला तात्काळ आदेश दिले आणि कार्यरत केला। त्या मुलाची, भावेश जो बेपत्ता मुलगा आहे, त्याचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या आणि तो अखेर आज त्याच्या परिवाराला सापडलेला आहे, त्याच्या आईला तो सापडलेला आहे राजस्थानमध्ये। आणि या व्हिडिओबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि आपण बघताय लोकमत.com। सावनेर येथून हरवलेला 13 वर्षीय भावेश घोडणकरच्या शोधावरून काल एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला। या व्हिडिओत मदत मागणाऱ्या महिलेकडे आमदार आशिष देशमुख यांनी वळूनही पाहिलं नाही अशी स्पष्ट दृश्ये दिसत होती। जनतेमध्ये नाराजी वाढताच हा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावर अधिकच तापू लागला। अखेर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या दबावानंतर आमदारांनी प्रशासनाला सूचना दिल्या, पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आणि भावेशचा शोध वेगाने सुरू झाला। राजस्थानच्या सिकर येथे भावेश सापडल्याची माहिती समोर येताच त्याची मावशी मनीषा लोणकर, जी काल मदतीची मागणी करत होती आशिष देशमुख यांना, जो व्हिडिओ आपण बघितला त्यामध्ये भावेशची मावशी मनीषा लोणकर होती आणि तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आशिष देशमुखांनी जी मदत केली त्यानंतर भावेश राजस्थानच्या इथे सुखरूप सापडल्याची माहिती आली आणि मनीषा लोणकर हिने आशिष देशमुख यांचे आभार मानले आणि तिचा एक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तिने असं म्हटलं की आशिष देशमुख यांनी मदत केली असं सांगितलं। परंतु या सगळ्या घटनांमुळे एकच प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आर्तहाकेला प्रतिसाद देण्यासाठी व्हिडिओ व्हायरल होणं आवश्यक आहे का? निवडणुकीच्या तोंडावरचा हा खटाटोप जनभावनेचं नुकसान टाळण्यासाठी तर नव्हता ना? हा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। तुम्ही सांगा। साहेबांकडून आलेल्या माझ्या मुलाबद्दल मला खूप सारा सपोर्ट मिळालेला आहे आणि साहेबांनी खूप प्रयत्न केले माझ्या बरोबर येऊन जाण्यासाठी। साहेबांनी माझं ऐकलं सुद्धा आहे, पण साहेबांना विनंती आहे की माझा मुलगा लवकरात लवकर भेटावे आणि आमचा सपोर्ट पूर्णपणे साहेबांना आहे। धन्यवाद साहेब। आपण लोकप्रतिनिधींना निवडतो ते फक्त रस्ते, लाईट, पाणी यासाठी नाही, तर अशा संकट काळात प्रथम सोबत उभे राहावे म्हणून। आजच्या घटनेत मदत झाली ही चांगली गोष्ट आहे, पण उद्या एखाद्या आईला पुन्हा व्हिडिओ व्हायरल करून न्याय मागावा लागू नये हीच खरी अपेक्षा। एखादं प्रशासन, एखादा नेता ते मोठे नसतात त्यांच्या पदामुळे, ते असतात त्यांच्या छोट्या अशा ज्या मागण्या असतात त्या जनतेच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे। आणि अशा हा व्हिडिओ जो आहे याबद्दलची कमेंट तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट्स व्हिडिओसाठी तुम्ही लोकमत.com ला बघायला विसरू नका।